तर यवतमाळच्या पुसदमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या सभेमध्ये बोलतानाच नितीन गडकरी यांना भोवळ आली। भाषणाच्या दरम्यान ते चक्कर येऊन पडले आणि आता गडकरींची प्रकृती स्थिर आहे। यवतमाळमधल्या पुसदच्या सभेमध्ये गडकरींना भोवळ आली। विदर्भातलं तापमान अक्षरशः सूर्य आग ओकतोय। अशा वेळेला निवडणुकांसाठी प्रचार सभा ज्या आहेत त्या विदर्भात सध्या सुरू आहेत। यवतमाळमधील पुसदच्या सभेमध्ये गडकरींना भोवळ आली होती आणि आता गडकरींची प्रकृती सध्या स्थिर आहे। तर यवतमाळमधल्या पुसदच्या सभेमध्ये गडकरींना भोवळ आली। आता मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि मागच्या ग्रीन रूम मध्ये त्यांना सध्या बसवण्यात आलेलं आहे। विदर्भातलं तापमान प्रचंड वाढलेलं आहे आणि त्यातच प्रचार सभा सुरू आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून। विवेक, पुसदमधल्या या सभेमध्ये असं दिसतंय की गडकरींना भोवळ आली होती, आता प्रकृती स्थिर आहे। निखिला, राजेश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आज पुसद या ठिकाणी नितीन गडकरी यांची जाहीर सभा जी आहे ती आयोजित करण्यात आली होती। त्या ठिकाणी भाषण देताना अचानकपणे नितीन गडकरी यांना जे आहे ते भोवळ त्या ठिकाणी आली। लगेच त्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना सावरलं आणि मागे स्टेजच्या मागच्या साईडला असलेल्या ग्रीन रूम जे आहे त्या ठिकाणी त्यांना सध्या नेण्यात आलेला आहे। त्यांच्या प्रकृतीची काळजी जी आहे ती संपूर्णतः त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेण्यात आहे। मात्र माहिती जी मिळत आहे त्यामुळे सध्या जी गडकरींची प्रकृती आहे ती चांगली असल्याचं सांगितलं जात आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद विवेक। तर यवतमाळमधल्या पुसदच्या सभेमध्ये गडकरींना भोवळ आली होती, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे। भाषणाच्या दरम्यानच गडकरी चक्कर येऊन पडले।